आज आपल्याला पेशंट विथ इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिसची केस बघायची आहे. एक पेशंट आहे, त्याला फीवर आहे 2 दिवसापासून, ॲनोरेक्झिया आहे आणि त्याला जेवणाकडे बघूसुद्धा वाटत नाही आणि खूप जास्त विकनेस आहे. म्हणजे त्याला भूक लागत नाही आहे. त्यानंतरनं फीवर आहे, जेवणाकडे बघू वाटत नाही आणि खूप विकनेस आहे. तर त्याचं आज आपल्याला एक्झामिनेशन करायचं आहे. तर असं जर पेशंट असेल तर त्याला पहिली तर गोष्ट इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिस आहे किंवा नाही ते रूल आउट करायचे. त्यासाठी त्याला काही प्रश्न विचारायचे. त्याला विचारायचे की युरिनचा कलर खूप येलो येतो का किंवा रेड येतो का? त्यानंतरनं तुम्हाला राईट अप्पर ॲब्डोमेनमध्ये पेन होतंय का? जर होत असेल तर हा इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिसचं लक्षण असू शकते. त्यानंतरनं तिसरा प्रश्न विचारायचा आहे की त्याला जॉन्डिस तर नाही हे रूल आउट करण्यासाठी, की तुम्हाला बॉडीवर इचिंग होते का? इचिंग जर होत असेल तर हे जॉन्डिसचं लक्षण असू शकते. ते रूल आउट करण्यासाठी आपण जॉन्डिस आहे किंवा नाही ते बघण्यासाठी त्याचा स्क्लेरा बघणार आहे. स्क्लेरा बघत असताना त्या व्यक्तीला खाली बघायला सांगायचं आहे आणि आपण अप्पर आयलिड वरी करून त्याचा स्क्लेरा बघायचा आहे. स्क्लेरा जर इक्टरस दिसत असेल स्क्लेरामध्ये, म्हणजे पिवळे झालेले डोळे जर दिसत असतील तर त्या व्यक्तीला जॉन्डिस झालेला असू शकतो. दुसऱ्या स्टेपमध्ये हे बघणार आहेत. त्यानंतरनं तिसऱ्या स्टेपमध्ये आपण पाहणार आहेत की त्याला सुपाईन पोझिशनमध्ये झोपायला सांगायचं आहे. सुपाईन पोझिशनमध्ये झोपल्याच्या नंतरनं जे पाय आहेत ते फ्लेक्स करायला सांगायचे. मग पाय फ्लेक्स केल्याच्या नंतरनं त्याचं ॲब्डोमेन पाल्पेट करायचं आहे. पूर्ण ॲब्डोमेन पाल्पेट करायचं आहे. 9ला 9 रिजन्स पाल्पेट केल्याच्या नंतरनं ज्या रिजनमध्ये टेंडरनेस दिसत असेल त्या रिजननुसार आपल्याला डायग्नोसिस करायचे. जर अप्पर राईट रिजनमध्ये जर टेंडरनेस दिसत असेल तर त्या व्यक्तीमध्ये हिपॅटायटिस असू शकतो. मग हिपॅटायटिस हा कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखण्यासाठी आपण चौथ्या स्टेपमध्ये त्या व्यक्तीला काही प्रश्न विचारणार आहेत. जर त्या व्यक्तीला विचारायचं आहे की तू रिसेंटली इंजेक्शन वगैरे काही प्रिक झालं आहे का? ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे झालं आहे का? त्यानंतरनं STD म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेसला तू एक्सपोज वगैरे काही झाला आहेस का? त्यानंतरनं तू हिपॅटायटिस बीचं व्हॅक्सिनेशन वगैरे काही घेतलं आहेस का? जर घेतलं असेल तर त्या व्यक्तीमध्ये हिपॅटायटिस बी हा आजार झालेला असू शकतो. ह्यावरील लक्षणांपैकी जर काही जरी त्यांनी केलेलं असेल तर. त्यानंतरनं त्याला विचारायचं आहे की राईट अप्पर ॲब्डोमेनमध्ये पेन होतं आहे का? जर पेन होत असेल तर हा हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस सी हा याच्यापैकी कोणताही हिपॅटायटिस असू शकतो. त्यानंतरनं त्याला विचारायचं आहे की हा हिपॅटायटिस एखाद्या ड्रगमुळं तर नाही हे बघण्यासाठी विचारायचं आहे की एखादी हिपॅटोटॉक्सिक ड्रग्स तर तू घेतली आहेस का? तर हे विचारायचं आहे. त्यानंतरनं 5व्या स्टेपमध्ये आपण त्याला पाहायचं आहे की हा क्रोनिक हिपॅटायटिस तर नाही ते बघण्यासाठी किंवा डीप जॉन्डिस तर नाही हे बघण्यासाठी आपण त्याला पाहणार आहे की त्या व्यक्तीमध्ये ड्राउझीनेस, इरिटेट वगैरे झालेलं आहे का ते पाहणार आहेत. जर झालेला असेल तर हा क्रोनिक किंवा डीप जॉन्डिस असू शकतो. त्यानंतरनं पुन्हा त्याला पाहायचं आहे ट्रिमर्स वगैरे दिसतात का? ट्रिमर्स दिसत असतील तर हा क्रोनिक जॉन्डिस असू शकतो किंवा क्रोनिक हिपॅटायटिस असू शकतो. त्यानंतरनं ह्यामुळं तो हिपॅटिक कोमामध्ये जाऊ शकतो. हिपॅटिक कोमामध्ये जाईल पेशंट, त्या अगोदरच त्याला ट्रीटमेंट चालू करायची. त्याच्या सगळ्या ब्लड टेस्ट करून घ्यायच्यात. ब्लड टेस्ट कोणत्या करणार आहेत? HbA1c, लिव्हर प्रोफाईल टेस्ट म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्यात आणि मग त्यानंतरनं त्याला ट्रीटमेंट चालू करायची.